दोन राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी पवारसाहेब आणि म्हणजे पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला ज्याला जे जे वाटेल ते करेल. लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता इतकी आहे, कोणी काही म्हणू शकतो. प्रकाश आंबेडकर तर मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे. पण कोणीही गल्लीतला म्हणू शकतो, अण्णावर म्हणू शकतो, माझ्यावर म्हणू शकतो, कोणावरही म्हणू शकतो. तसं प्रकाश आंबेडकरांना जे वाटलं ते म्हटलं ते. महापालिकेसाठी सगळे एकत्र महायुती म्हणून लढू म्हणतायत. भाजप 125 जागांवर विजय मिळवू असं म्हणतायत. पण काँग्रेस असू देत की काँग्रेसपेक्षा शिवसेना असू देत किंवा राष्ट्रवादी असू देत, हे आपापले वेगळे तयारी एक वेगळी यंत्रणा सुरू करताना दिसत आहे. मग महायुती म्हणून कुठेतरी गल्लत होतीये, घोडबंगाल कुठेतरी काही महायुती म्हणून गल्लत होणार नाही. नागपूरला अधिवेशन काळामध्ये माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आमची कोर कमिटीची बैठक झाली. नगरपालिकामध्ये झालेल्या घटनांचा आढावा घेतला गेला, विश्लेषण केलं गेलं, काळजी काय घ्यायची ठरली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजींच्या बरोबर आमच्या दोघातिघांची बैठक झाली आणि ज्या गोष्टी झाल्या त्या होणार नाहीची सगळे काळजी घेऊ असं झालं. आमच्या राज्याचे अध्यक्ष रविजी चव्हाणांची नागपूरहून एक अतिशय चांगली क्लिअर पत्रकार परिषद झाली की आम्ही आता युती म्हणूनच लढणार आहोत. दादा, पण तिकडे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार करतायत, त्यांच्या तिकडे बैठका स्वातंत्र्य आहे सगळ्यांना. तुम्ही म्हणताय महायुती म्हणून निवडणुका आम्ही लढणार. मग आम्ही महायुती म्हणून लढणार ना. 165 जागा दोन राष्ट्रवादी एकत्र येणं याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. राष्ट्रवादी पवारसाहेब आणि म्हणजे पवारसाहेब आणि उद्धव ठाकरेजी काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे, ज्याला ज्याला जे जे वाटेल ते करेल. आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे 3 पक्षच नाही, तर RPI सहित त्या ठिकाणी आणखी आहे ना, जनसुराज्य तिकडे आहे, रयत आहे, सगळे एकत्र निवडणूक लढवणार आहोत.